भूमी पवित्र तिथे नांदितो ज्ञान राजा सुपात तया आठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा नमस्कार माझा श्री सद्गुरु बाळूमामांच्या चरणाशी देवी संतोषगिरीचा वर्धाश्रामच्या शिरावर मारडिंबाड्या थापतू तुझ्या गजा ढोलावर तर बाबा रे पहिल्या सत्ययुगाला देव भोळ्या राजाला त्या पैठणपूर गावाला एक ब्राह्मण पुत्र मातृ त्याच वेळेला असायला बरं का विचार केला मनाला विठ्ठलाचा भक्त असायला बाबा रे
हात पाय नव्हतं त्या भक्ताला पण निश्चय घेता मनाचा जायाच म्हणला पंढरपुराला विचार केला मनाला स्वतः मात्र त्या जाग्याला गुरुदासाने विचार केला मनाला काय लागला करायला बाबा रे जशी देवाची कृपा तशी मोठ्या स्वरूपात कृपा झाला मलावर होय बाबा रे विचार केला नर देह दिला देवानं तुला बाबा जा निघून म्हणली तू पंढरपुराला म्हणून विचार केला मनाला त्या जाग्याला सार्थक होईल नर जन्माच अर्धरोनिया आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग बापाची सेवा ही गोष्ट फक्त मला बोलते आहे जोपर्यंत मला 20 वर्ष होत नाही तोपर्यंत आहे आणि 20 वर्ष झाल्यानंतर लग्न झाले मुलगा काय म्हणतो खराय नाही अरे बायको मिळाली जरी पोळी मधाची बायको मिळाली जरी पोळी मधाची अरे आठवण ठेवावी त्या आईच्या अशी घडी नाही रे पुन्हा जन्माची लोटून अरे रोज रोज वाटेल त्यांच्या जीवा उर भाषा नको आता पुण्या दुन्याची द्यावावी त्या आईच्या सांगली जिल्ह्यामध्ये कुंडरामचं गाव आणि मेवण गातो अशोक उमेशना कृपा आमच्यावर द्या वीरू देवाची आठवण ठेवावी हात पाय नव्हतं भक्ताला मनाचा
निश्चय केला जायचं म्हणला पंढरपुराला. गुरुदासाने विचार केला मनाला स्वतः मात्र त्या जाग्याला काही जरी झालं तर आपण जायचं पंढरपूरला म्हणून विचार केला मनाला. बाबा रे छंद लागला देवाचा विचार केला म्हणाला. काय केलं माहिती आहे का? नुसतं गावात कीर्तन ऐकलं त्याच्या मनात पांडुरंग बसला आणि विचार केला त्याच वेळेला. विचार केला मनाला स्वतः मात्र गुरुदासाने त्या ठिकाणी आला. सकाळच्या मनाचा विचार केला आपण आपल्याला तुझ्या दिसणारा घ्यायचा कसा जाता लागला खायचं काय पण निश्चय मनात होता त्याच टायमाला. विचार केला मनाला त्या ठिकाणाला स्वतः गावाच्या बाहेर पडल्याला असायला. सरकत एखादा सुंदर युग काका मातूच्या पहिल्या सती युगाला गावाच्या बाहेरच्या बाजूला निघून गेलेला असायला. विचार केला मनाला ते पुढे पडलं ते कुणाला. निघून गेला गावाच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे तो मारुतीच विचार मनात गेला पहिला मुक्काम करू म्हणे मारुतीच्या रावळाला. गुरुदासाने विचार केला मनाला स्वतः मात्र त्या जाग्याला निघून थांबल्याला जाऊन असायला त्या मारुतीच्या चांगल्या भक्ताला मंडप जायचं मला काम आहे पण निश्चय केलता ह्या भक्ताचा त्या टायमाला म्हणून विचार केला मनाला निघून गेलता स्वतः मात्र गावाच्या भरल्या बाजूला मारुतीच्या रावळाला निघून गेलेला असायला. म्हणला पाय जरी नसलं वचेला गेलं आपल्याला देवाला जायचं तर माग नाही म्हणला घ्यायचं सरकत मुलाला गावा बाहेर या बाजूला. गुरुदासाने विचार केला मनाला स्वतः मात्र त्या काका कारण सांग का पुढील मास अशी एक वचनी
रामाकडे एक वचनी एक बाणी एक पती माणसं होती. आता मग देसला बदलले नाही. अरे असं नव्हतं पहिले, असं नव्हतं, असं नव्हतं पहिले. अरे असं का घडत या उन्हाळ्यात घर सुन पाऊस बदललाय जमाना. आता पोरगा पोरगी नीट ओळखना. बघा वागते का खरा खोटा आहे. अहो बदललाय जमाना, पोरगा पोरगी नीट ओळखना. टीव्ही वरच नाटक पाहुनी नाचू लागली धरणी म्हातारी. आता पावसाने दिल्या घडी पाहण्या विना पिक करपू लागली. नोकरी बाई पोराच, नोकरी बाई पोराच लगीन मोडतया. कानावर मोबाईल एकटच हसतया. पावसाळ्यात मनाचा निश्चय गेला. गावाच्या बाहेरला बाजूला गेला, मुक्काम केला. हातराय पांघराय नव्हतं, काही पोटाला खायला काही नव्हतं. हात नाही पाय नाही. बाबाले कोळे पडलं त्या पंढरीच्या पांडुरंगाला. माझ्या पण भक्ताला गावाच्या बाहेरल्या बाजूला ही सेवा मला आपणच करायला पाहिजे. पण पड पड भक्ताला त्याच टायमाला म्हणून विचार केला. मला विठ्ठल त्या जाग्याला पंढरपूर सोडून दिले त्या ठिकाणाला. बाबा रे हात जोडला, हात नाही की होय. म्हणून काय केलं, मुखात काय म्हणला त्या पांडुरंगाला. काय आता स्वतः मात्र पांडुरंगाचे नाव घ्याला. पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती तुझ्या हाती टाळविण्याचा तुमचा मान. पांडुरंगा पांडुरंगा मी तुझ्या हाती धागा. हवा केला त्या पांडुरंगाचा. बाबाने चिंता पडली पंढरीच्या नाताला. भक्ताच्या पायात गेलं पाहिजे म्हणला त्या पैठणपूर गावाला. म्हणून विचार केला मनाला विठ्ठल त्या ठिकाण्याला. स्वतः मात्र त्या जाग्याला निघून आलेला असायला बरं का भक्ताच्या जवळल्या बाजूला. जर आपण आता असं जर गेलो भक्त मला ओळखेल आपल्याला. त्या पंढरीच्या पांडुरंगाला काय केलं बाबा, कपडाचं गाठोडं बांधलं पाठीवर टाकलं आणि काय सांगितलं, आपण कपडाचा व्यापार आहे असं सांगू म्हणला त्या भक्ताला. म्हणून स्वतः मात्र विठ्ठल निघून आलेला असायला विचार केला मनाला. विठ्ठल काय झाला सांगायला. अरे देव या लागला माझ्या दासा
हात मी घुमा जोडे देवा पाया तुझ्या मी पडलो विचार केला मनाला भेटलं ना त्या ठिकाणाला निघून आलेला असायला बरं का. जर आपली ओळख सांगायला कळ म्हणला याला खांद्यावर कपडाचं काका गाठोडं टाकलं आणि देव मंदिरात शिरला आणि काय म्हणतो बाबा कुणाचा कोण आहे नाव सांग मला हातपाय नाही तुला येण्याचं करायला पाहिजे म्हणला सांगायला म्हणून विठ्ठलाला स्वतः कुर्मदासाला विचारायला कुर्मदास काय म्हणतो भेटला त्या जाग्याला हे मी चाललोय म्हणला पंढरीच्या आषाढी वारीला म्हणून कोडे पडलं पंढरीच्या नाताला देव गाला ठासला त्याच वेळेला देवाने विचार केला म्हणाला स्वतः मात्र त्या जाग्याला देवाने विचार केला बाबा रे मी पण जातोय म्हणला पंढरपुराला माझा व्यवसाय कशाला कपडाचा चल माझ्या सतीनं म्हणला पंढरपुराला म्हणून विठ्ठलाला कुर्मदासाला सांगायला कुर्मदासा त्या ठिकाण्याला वनाया हनाया Thank you.